पप्पा बघा तिथं काका उभारलाय. बोल नको, चल, त्यांना आवडत नाही आपण बोललेलं. ए काका. काय रे बाळ? तुला बोल नको म्हणून सांगितलं होतं का नाही? कशाला बोललास त्यांच्याबरोबर? अरे त्यांना बोललेलं आपण आवडत नाही. रे दादा, त्या मुलाला कशाला मारायलायस? चूक तर माझीच झाल्या. अरे तुला तर आम्ही आवडत नाही, तुझ्या बायकोला आम्ही आवडत नाही, तुम्हाला बोललेलं सुद्धा आवडत नाही तुमच्या संग. तसं नाही रे दादा, मला पण मस्त वाटते की तुमच्यासोबत बोलायला, पण माझ्या बायकोमुळे मला बोलता येत नाही तुमच्यासोबत. अरे बायको तुझी आत्ता आल्या आणि आपण लहानपणापासून एकत्र आहे, मोठा भाऊ आहे मी तुझा, आणि तू तिचं ऐकून आमच्या संग भांडा लागलायस. अरे पण तू हे विसरलास, तुला वहिनीनं मुलासारखं जपलेली, तू तिला एवढा त्रास दिलास तुझं लग्न झाल्यावर. ह्याचा तू विचार केला नाहीस की त्यांना काय वाटेल म्हणून. अरे हे बारकं बाळ आहे रे, ह्याला काही समजत नाही, पण ह्यानं तुला काका म्हणूनच आजपर्यंत तुला त्याचा आदर दिलेला आहे. तसं नाही रे दादा, मला पण मस्त वाटते की आपण एकत्र राहावं, बोलावं, पण मला माझ्या बायकोमुळे एकत्र राहता येत नाही, बोलता येत नाही. अरे मला हे कळत नाही, पोरींच्या घरी पण नाती असतातच की रे. काका असतंय, मामा असतंय, काकू असते, आजी असते, आजोबा असत्या, आई वडील असतात. तिकडची नाती चांगली जपायची आणि सासरीच आलं की इकडची नाती आपाप तोडायला बघायची. अरे आपण सगळेजण लहानपणापासून एकत्र असतोय, बहीण भाऊ, पण लग्न झालं की असं काय होतंय की नंतर प्रॉपर्टीसाठी भांडणं चालू होतात. अरे एवढा विचार करायला पाहिजे, आपण सगळेजण जवळ असतोय, कोण ह्या गावात असते, कोण त्या गावात असते, आपण आता एकमेकांसंग बोलत नाही. आज आपल्या भांडणांमुळं आपल्या पोरांना एकमेक कोण आहेत ह्याची सुद्धा ओळख नाही आहे. अरे पण पुढं जाऊन हीच पोरं एकमेकांना तर ओळख कशी देतील? आपणच आपली नाती जपत नाही, आपणच आपल्या मुलांना सांगत नाही की ह्यो तुझा काका आहे, ह्यो तुझी आत्या आहे. पोरांना तर कसं कळणार? त्यामुळं पोरही कायम तुमच्यापासून परकीच राहणार. अरे दादा, मी तिच्या घरातल्यांना आपलं मानते की, पण ती माझ्या घरातल्यांना आपलं मानत नाही ना. मला हेच सगळ्यात जास्त दुःख वाटते बघ. पण काय करणार, आजकाल सगळीकडेच असं चालू आहे. होय रे, सगळीकडे जगात हेच चाललंय बघ. पण समजून घेऊन राहिलं तर नाती टिकणार आहेत.